नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जनरल बँकिंग अँड जी के संबंधित जे काही 20 प्रश्न आहेत त्याची टेस्ट नंबर 2 बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. याआधीसुद्धा आपण जनरल बँकिंग संबंधित 2 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओसुद्धा बघून घ्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे 3 सेक्शन आहेत इंग्लिश व कम्प्युटर नॉलेज, त्याचेसुद्धा काही व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा बघून घ्या. आणि एक नवीन भरती आलेली आहेत प्रेरणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि इचलकरंजी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक भरती, त्याचीसुद्धा आपण परीक्षेची जी तयारी ते आपल्या चॅनलवर करून घेऊयात. त्याचा सिलेबसचा व्हिडिओ लवकरच येऊन जाईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे NUCFDCची स्थापना ही कधी झाली? NUCFDC ही एक संघटना आहे, याची स्थापना कधी झाली? तर याची स्थापना जी आहे ती 2 मार्च 2024 रोजी झाली. NUCFDC. तर बघा NUCFDC काय आहेत? तर NUCFDC जे आहे ते नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर NUCFDC जे आहे ते नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह जे आहेत बँक, त्याची फायनान्सिंग आणि डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, ज्याची स्थापना मार्च 2024 रोजी झाली आहेत. या NUCFDCचं काम जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते काय आहे? तर ते नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह जे बँक आहेत त्यांचं फायनान्सिंग करणे आणि त्याची डेव्हलपमेंट करण्याचं काम आणि मॉनिटरिंग करण्याचं काम हे करणार आहेत. याची जी स्थापना आहे विद्यार्थी मित्रांनो ती गृह मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. NUCFDCची स्थापना कोणाच्या शिफारशीवरून करण्यात आली आहेत? तर त्याचं बरोबर उत्तर असेल विश्वनाथन समिती. विश्वनाथन समितीच्या शिफारशीवरून NUCFDCची स्थापना करण्यात आली आहे. कोणत्या वर्षी? तर 2 मार्च 2024 रोजी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, 20 कलमी कार्यक्रम कोणत्या वर्षी घोषित झाला? तर 20 कलमी कार्यक्रम हा जून 1975 या साली घोषित झाला. त्यानंतरचा प्रश्न बघा, BIS ची स्थापना कधी झाली विद्यार्थी मित्रांनो? तर BIS म्हणजे काय? तर BIS हे बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट ही संस्था आहे. ही एक संस्था इंटरनॅशनल संस्था आहे जी की बँकेचे संबंधित जे काही व्यवहार आहेत ते बघते. तर याची जी स्थापना आहे ती 1930 साली झालेली आहे. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट, ज्याचं हेडक्वार्टर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते बेसल स्वित्झर्लंड येथे आहेत. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की BIS म्हणजेच बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटची स्थापना कोणत्या वर्षी झाली, किंवा असाही प्रश्न येऊ शकेल की बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटचे हेडक्वार्टर जे आहेत ते कोठे आहेत? तर ते बेसल येथे आहेत. त्यानंतर बघा, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटचा भारत हा कधी सदस्य झाला? हा जर प्रश्न विचारला तर त्याचं बरोबर उत्तर असेल 1996 साली. त्यानंतर बघा प्रश्न 5वा, बँकिंग लोकपाल योजना कधी सुरू झाली? तर बँकिंग लोकपाल योजना ही 1995 या साली सुरू झाली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, आंतरराष्ट्रीय सहकारी संघची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हा प्रश्न याच्या आधी सहकार भरतीमध्ये येऊन गेलेला आहे, बँकेच्या भरतीमध्ये. तर बघा, आंतरराष्ट्रीय सहकार संघाची स्थापना ही कधी झाली? तर तिचं बरोबर उत्तर असेल 1895 साली आंतरराष्ट्रीय सहकार संघाची स्थापना झाली. जर प्रश्न इंग्लिशमध्ये विचारला तर प्रश्न असा असेल की इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सची स्थापना कधी झाली? तर ते असेल 1895. त्यानंतर याचं जे हेडक्वार्टर असेल ते हेडक्वार्टर हे जिनेवा येथे आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7वा, सहकारी संस्थांचे किती प्रकार पडतात? ज्या सहकारी संस्था आहेत त्याचे प्रकार किती पडतात? तर याचं बरोबर उत्तर असेल 4. सहकारी संस्थांचे 4 प्रकार पडतात. त्या अशा प्रकारे आहेत: कृषी सहकारी पतसंस्था, गैरकृषी सहकारी पतसंस्था, कृषी सहकारी गैरपतसंस्था आणि गैरकृषी सहकारी गैरपतसंस्था, अशा प्रकारच्या संस्था आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, सहकार्याचे उगमस्थान कोणते? म्हणजे जे सहकार आहेत, कोऑपरेशन, याचं उगमस्थान कोणतं आहे?
तर याचं बरोबर उत्तर असेल रॉचडेल. रॉचडेल हे एक ठिकाण आहे जे की इंग्लंडमध्ये आहे. तर रॉचडेल हे सहकाराचं उगमस्थान आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. भारतात पहिला सहकारी पतपुरवठा संस्था कायदा कधी पारित झाला? तर याचं बरोबर उत्तर असेल 1904 साली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10. वैद्यनाथन कृती दल हा कधी स्थापित झाला? तर याचं बरोबर उत्तर असेल 2005 साली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुराव्यासाठी कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित करण्यात आली होती? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. प्रश्न असा आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता पाठपुराव्यासाठी कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित करण्यात आली होती? तर याचं बरोबर उत्तर असेल ज्ञानेश्वर मुळे. तर ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुराव्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ती समिती स्थापित करण्यात आली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोण आहेत? किंवा वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचं बरोबर उत्तर असेल कोनेरू हम्पी. कोनेरू हम्पी या भारतीय खेळाडूने वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2025चं विजेतेपद पटकावलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13. कसोटीत 200 विकेटचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह जे आहे ते 200 विकेटचा टप्पा गाठणारा हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14. वसई महानगरपालिकेची स्थापना कधी करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर असेल जुलै 2010 साली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहेत? म्हणजे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल 307.70 लाख हेक्टर इतकं महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र राज्याचा विस्तार हा रिकामी जागा पूर्वरेखावृत्त ते रिकामी जागा पूर्वरेखावृत्ताच्या दरम्यान आहे. तर याचं बरोबर उत्तर असेल 72 डिग्री 36 मिनिट ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्वरेखावृत्ताच्या दरम्यान जे आहेत ते महाराष्ट्र राज्याचा जो विस्तार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17. राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला? तर याचं बरोबर उत्तर असेल 26 जून 1874 साली राजश्री शाहू महाराज यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 18. ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना ही कोणी केली? तर याचं बरोबर उत्तर असेल जगन्नाथ शंकर सेठ यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19. मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? तर याचं बरोबर उत्तर असेल पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच WBC जे असतात व्हाईट ब्लड सेल्स या रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या रक्तपेशी आहेत. त्यानंतर बघा आजचा शेवटचा प्रश्न. मानवाच्या शरीरातील सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता? तर त्याचं बरोबर उत्तर असेल कान. सर्वात लहान आकाराचा हाड कोणता आहे? तर ती आहेत स्टेपीज. स्टेपीज नावाचा हाड जे आहे ते मानवी शरीरातील सर्वात लहान आकाराचे आहेत जे की कानामध्ये येते. तर अशा प्रकारचे हे प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो, जे येणाऱ्या वसई विकास नागरी सहकारी बँक आणि इतर सर्व ज्या बँका आहेत त्या सर्वांसाठी सुद्धा हे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल. आणि नवीन जी बँकेची भरती आली आहे त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.